10 मिनिट उठायला लेट झाला की अशी कामांची गडबड असते. आणि आज तर मला खूपच काम होतं. किचनमधली कामं म्हटलं की मसाल्यापासून सगळी तयारी आली. आता इकडं मसाला तर झाला होता. म्हटलं एक चहाचा घोट घेते आणि पुढची कामं करायला घेते. पण माझ्या बच्चाने ते करू दिली तर प्लीज काम करू दे. अशी त्याची लुडबुड असते. म्हटलं आता थोडा वेळ तरी शांत बसेल म्हणून दुधाचा ग्लास त्याच्या हातात दिला. पण शांत बसला तर खरं ना. त्याची लुडबुड तर चालूच होती. आणि आता त्याच्या लुडबुडीची मला सवय झाली. त्याच्यामुळे म्हटलं आता इकडे एका साईडला काम करायला घेते. तोपर्यंत हा मध्ये आलाच. बरं ठीक आहे, त्याला आता 2-3 मिनिटं वेळ द्यावाच लागतो आणि कामांना असा उशीर होतो. हा मध्ये येतो, 1 तासाचं काम 2 तासावर कसं जातं, हे असं जातं बघा. मग माझी इकडे सगळी तयारी करून घेतली त्याच्याकडे बघत-बघत. आईचं इकडं चालणं चाललेलं. बऱ्यापैकी आता चालायला लागली. म्हटलं आता चला थालीपीठ पटपट बनवून घेते. एका साईडला बनवायला घेतले. तिथंही मध्येच माझी 2-3 मिनिटं वाया गेली. आणि हे बघा असं असतं. उचलायला घेतलं, तरी हे असं झालं. तरी पण थोडक्यात वाचले. बिघडलं तर काही नाही. छान सुकली ते आणि मस्तही झाली. म्हटलं चला काम तर वाचलं. म्हटलं आता थालीपीठं तर झाले आहेत. 2 मिनिटं थोडा वेळ उभं राहावं म्हटलं. तर अशा ह्याच्या गमती चालू असतात. इकडं आईचा हरिपाठ चाललेला आणि बाहेर आमची तयारी चाललेली. म्हटलं एकदा शाळेची तयारी झाली, माझं आवरलं आणि आम्ही शाळेला निघालो. चला आज इतकंच. पुन्हा भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. बाय.